विचार पुष्प या कार्यक्रमात आज आपण ऐकूया दोहा या छंदोबद्ध काव्याची उकल करून देणारा कार्यक्रम दोहावली. संकलन लेखन निवेदन प्राध्यापिका सुनीता कुलकर्णी यांचा. साधु कहावन कठिन है जो खांडे की धार, डगमगाय तो गिरी पडे निहचल उतरई पार. श्रोते हो, साधू म्हणून घेणे फारच कठीण गोष्ट आहे. जणू तलवारीच्या धारेवर चालण्यासारखेच. थोडे पाय लटपटले तर पडायची भीती आणि चालले नाही तर स्वतःचे मरण ओढवून घेण्यासारखेच. त्यामुळे जो निश्चयपूर्वक साधुत्वाची लक्षणे पूर्ण करील तोच खरा साधू होय असे कबीरांना वाटते. कबीरांनी साधू संतांबद्दल आपले विचार परखडपणे मांडले आहेत. आजच्याप्रमाणे त्या काळातही ढोंगी साधूंचे पेव फुटले होते. साधूप्रमाणे दिसणारे हे लोक गोरगरिबांना फसवत असत. अशा माणसांपासून सावध राहून खरे साधू कसे ओळखावेत यासाठी कबीरांनी आपल्या दोह्यातून खूप चांगले दृष्टांत दिले आहेत. खरे तर साधू पुरुष हे परोपकारासाठीच प्रकट होतात. कबीर म्हणतात, सरवर तरुवर संत जन चौथा बरसई मेह, परमार्थ के कारण चारो चारो धरी देह. अर्थात साधू परमार्थासाठीच जगतात आणि परमार्थ म्हणजे परोपकार. ते वृक्ष, सरोवर आणि मेघ याप्रमाणे सर्व काही दुसऱ्यांना अर्पण करतात. खरे साधू निस्वार्थी असतात. ते दुसऱ्याकडून कशाचीच अपेक्षा करीत नाहीत, धनाची तर नाहीच नाही. त्यामुळे कबीर म्हणतात, साधू भूखा भाव का, धन का भूखा नाही, धन का भूखा जो फिरे सो तो साधू नाही. या दोह्यातून कबीरांनी साधूंची निस्पृहता, निर्लोभी वृत्तीची प्रशंसा करून त्याच्या भावभक्तीचे महत्त्व विशद केले आहे. साधूंच्या अनेक गुणांपैकी एक गुण म्हणजे सुखदुःखाविषयीची त्याची स्थितप्रज्ञता. सुखदुःखाविषयी त्याची बुद्धी स्थिर असल्याने ते शोक व हर्ष यांच्या आहारी जाऊन मनाचा तोल ढळू देत नाहीत. ते सुखदुःखांना समान मानतात. म्हणून कबीर म्हणतात, दुःख सुख एक समान है, हर्ष शोक नहीं व्याप, उपकारी निह कामता, उपजे छोहन ताप. परोपकार हे साधूंचे ब्रीदवाक्य. निष्काम वृत्ती हे वैशिष्ट्य आणि शांत स्थिर मन हा त्यांचा सहज स्वभाव. अशा साधूंसाठी मग या जीवनात निंदेला महत्व नसते. त्यांनी आशेचा त्याग केलेला असतो, कारण आशा ही कधी न संपणारी गोष्ट आहे. सुखदुःख समान असल्याने ते कधीही कोणाच्या स्तुतीला भाळत नाहीत किंवा निंदेने दुःखी होत नाहीत. म्हणून कबीर म्हणतात, आशात जी मायात जई, मोहत जई अरुमान, हरख शोक निंदात जई, कहे कबीर सतजान. साधू संतांच्या भोवती त्यांच्या शिष्यांचा मेळा असतो. अर्थात या शिष्यांमध्येही हौसे नवसे गवसे असतातच. सगळे काही साधूंचे खरे चेले असत नाहीत. त्यामुळे साधूच्या आसपास जेवढा शिष्य परिवार मोठा तितका तो साधू मोठा असे नाही. म्हणून कबीर म्हणतात, फूटी आख विवेक ही, लखेन संत असंत, जाके संग 10-20 है, ताको नाम महंत. अर्थात चेल्यांच्या संख्येवरून संत महान होत नाही. तसेच साधू कोणत्या जातीत अथवा कुळात जन्मला यावरूनही त्याची पारख करू नये, तर त्याचे ज्ञान, विद्वत्ता, त्याचा भक्तिभाव याचाच विचार करावा. हे सांगताना कबीर म्हणतात, जाती न पूछो साधू की, पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का, पडा रहन दो म्यान. त्यामुळे या जगात गुरुची निवड करताना शिष्याने विचारपूर्वक निर्णय घ्यावा. पिण्याचे पाणी आपण जसे गाळून पितो तसेच गुरु करतानाही विचारपूर्वक करावा.
विचार न करता गुरु केला तर 84 लक्ष योनीचे चक्र पुन्हा फिरावे लागेल, असा इशारा देताना कबीर म्हणतात, गुरु की जिये जानी के पानी पिजे छानी, बिना बिचारे गुरु करे परी 84 खानी. अध्यात्म क्षेत्रात गुरु आणि शिष्य दोघांचेही परस्पर संबंध महत्वाचे आहेत. जितका गुरु ज्ञानी तितका शिष्यही स्वामी भक्त, एकनिष्ठ आणि जिज्ञासू असेल तर तो आपली उन्नती करेल. स्वार्थाच्या चिखलात न अडकता कल्याणाचा मार्ग अनुसरायचा तर गुरुची आणि शिष्याचीही पारख करणे गरजेचे आहे, असे कबीरांना वाटते. म्हणून कबीर म्हणतात, शिष्य किरपिन गुरु स्वार्थी, मिले योग यह आए, कीच कीच के दाग को कैसे सकै छुडाए. अर्थात शिष्य कृपण आणि गुरु स्वार्थी असा योग जुळून आला तर काय करावे? चिखलाचे डाग चिखलानेच कसे काय धुवून निघणार? गुरु आणि शिष्य दोघेही प्रपंचरूपी चिखलात अडकलेले असले तर गुरु शिष्याला बाहेर तरी कसा काढणार? तसेच गुरु चांगला आहे, पण ज्या शिष्याच्या हृदयात श्रद्धा वा विश्वास नाही तिथे सद्गुरु तरी काय करणार? शिष्याजवळ ज्ञान मिळवण्याची इच्छाशक्ती व निष्ठा असेल तरच तो गुरुकडून ज्ञान मिळवू शकतो. म्हणून कबीर म्हणतात, हिरदे ज्ञान न उपजई, मन परती तन होय, ताको सद्गुरु कहा करे, घन घसी कुल्हरन होय. त्यामुळे गुरुची निवड करताना बाह्य रूपाकडे किंवा बाह्य वेशाला भुलून न जाता त्याला नीट पारखून घ्या, नाहीतर या भवसागरात शिष्य वारंवार गटांगळ्या खातील, असा सल्ला देताना कबीर म्हणतात, गुरु किया है देह का, सतगुरु चिन्हा नाही, भवसागर के जाल में फिर फिर गोता खाई. गुरु शिष्याबद्दल आपल्या दोह्यातून परखडपणे सत्याची ओळख करून देणाऱ्या कबीरांना अभिवादन.